शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या। मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे। त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही। त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे। सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146 केले। आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर अधिकार किती होते? सुप्रमा आपण दिल्या, म्हणजे आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या। मग 150 सुप्रमा आणि 3 याच्यामधला फरक बघा। आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहे, सिंचन प्रकल्प आहे, एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला। जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली। मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, महाविकास आघाडी बंद केली, ते आम्ही सुरू केली। आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे, शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहे आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे, आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे। पर्यटनात खूप मोठ्या 720